राहुरीत युवा नेते अक्षय कर्डिलेंकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करण्यात आला। शिवाजी महाराजांच्या तुलनेवरील वक्तव्यावरून भाजपकडून तीव्र आंदोलन, राहुरीत पुतळा दहन, घोषणाबाजी आणि संतप्त शिवप्रेमींची मोठी उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर केल्याच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनी चौकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली। निषेध रॅली काढत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करून जोडे मारत निषेध व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी निषेध मोर्चा दरम्यान बोलताना सांगितलंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या भावनांना ठेच देणारे असून ते अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची तुलना कोणत्याही अन्य ऐतिहासिक व्यक्तीशी करणे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले, गुलामगिरीची साखळी तोडली आणि न्यायनिष्ठ राज्यकारभार उभा केला। त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। कर्डिले पुढे म्हणाले की मतांच्या राजकारणासाठी काही नेते कोणत्याही थराला जात असून समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करतात। अशा प्रवृत्तीच्या महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही। शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना दुखवणाऱ्या वक्तव्यांबाबत भाजपकडून तीव्र आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केलंय। या आंदोलनावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सकल हिंदू समाज आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। शहरातील विविध भागातून कार्यकर्ते एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झाले। निषेध मोर्चामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवला। या प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा युवा नेते पैलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले, सोनवणे राजेंद्र उंडे, अरुण साळवे, प्रभाकर हरिश्चंद्र, सुनील पवार, बाबासाहेब शिंदे, किशोर येवले, नयन शिंगी, सचिन मेहत्रे, सदाशिव शेळके, अक्षय तनपुरे, अक्षय भुजाडी, गणेश खैरे, अण्णासाहेब शेटे, उमेश शेळके, मयूर गवळी, सचिन भोंगळ, राजेंद्र दरक, प्रकाश पारख, कुलदीप पवार, सुकुमार पवार, नारायण गोंधळे, नारायण धोंगडे, राम शिंदे, कांतीलाल जगधने, विकास जगधने, संतोष जगधने, अरुण डवले, नितीन ढेरे, सतीश फुलसौंदर, सागर येवले, कृष्णाजी होळकर, मच्छिंद्र गावडे, मारुती नालकर, निलेश शिरसाट, नरेंद्र शेटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सकल हिंदू समाज व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। प्रथमतः आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। गेल्या काही दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये कृत्य घडलंय की आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केलेली आहे। काही जिहादी विचारांच्या लोकांनी, विशेषतः एक जिहादी माणूस म्हणजे हर्षवर्धन सपकाळ आणि त्याचा संपूर्ण काँग्रेस पक्ष, त्यांचं सर्वांचं मी जाहीर निषेध करतो की त्यांनी असल्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण चालू केले। ते राजकारणासाठी जिहादींचे पाय सगट चाटायला तयार आहेत, ते पाय चाटू राहिलेत आणि अतिशय निंदनीय गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्राचं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वाईट वक्तव्य तो बोलतोय। असा मनात देखील विचार आला नाही पाहिजे की शिवाजी महाराजांची तुलना ही जगात नाही, भूतो ना भविष्य कधीच कुणी करू शकत नाही। की महाराजांनी जे कार्य आपल्या सर्वसामान्यांसाठी केलंय, महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि ज्या टिपू सुलताननी आपल्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार केला, हिंदूंना कितीतरी त्रास दिला, हिंदूंचे कितीतरी कत्तल केले, ह्या सगळ्या गोष्टी करून आज खरं म्हणजे त्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेतायत, फोटो लावतायत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आणि निश्चितपणे त्यांनी असल्या गोष्टी हर्षवर्धन सपकाळांनी केल्या नाही पाहिजे। तर करायच्या असल्या तर त्याला इथून पाकिस्तानकडे पाठवून दिलं पाहिजे
कारण की असल्या नालायक बोलणं आणि असं वक्तव्य हे कदापि महाराष्ट्र सहन करू शकत नाही. तर संपूर्ण राहुरीकरांच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि हर्षवर्धन सपकाळ माझं एकच वाक्य आहे की जर तुला एवढाच तो टिपे आवडत असेल तर त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा, पण महाराष्ट्रात त्याची अजिबात टिप्याची लायकी नाही, कुणी करू शकणार नाही. जसं सूर्यापर्यंत आपण किती उडी मारली तर सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तसंच शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की किती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. तर मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना, सर्व हिंदू रक्षकांना, सर्व नाथ भक्तांना व सर्वच आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपकाळ जिथं दिसन त्याला जागेवर चोप द्या, त्याचे कपडे काढा, त्याला चपलानी हाणा आणि त्याला गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढून त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा. आता तो जर राहुरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने, आम्हाला काय करायचं, पण त्याला काय आम्ही सोडणार नाही. कारण की आम्ही कोणाचं पण खपून घेऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर कोणी बोललं किंवा वाईट वृत्ती मनात जरी आणली तरी पण आम्ही खपून घेऊ शकणार नाही. म्हणून मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की आपण एक संघटित राहून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने पुढे चालायचंय, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या संपूर्ण घटनेचा सपकाळचा, काँग्रेस पक्षाचा आणि या जिहादी लोकांचा हे वारंवार असल्या गोष्टी करू राहिलेत, म्हणजे इतिहास कुठेतरी नवीन लिहायला चाललेत, म्हणजे आपला जो इतिहास आहे तो बदलायला चालले. तर ह्या अशा जिहादी लोकांना खरं म्हणजे इथं मी आधीही म्हणलो, आताही म्हणलो, त्यांना इथं महाराष्ट्रात राहायची त्यांची लायकी नाही, भारत देशात राहण्याची त्यांची लायकी नाही. त्यांचे मुंडके चाटून त्यांना इकडं पाठवून दिलं पाहिजे पाकिस्तानला, किंवा त्यांना इथं ठेवलं नाही पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांच्या वतीने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून जय श्रीराम.